नमस्कार, जय हिंद सर्वांना. मित्रांनो, लोकांना बघून कधीही मोठं होण्याचे स्वप्न बघू नका. बघा तेव्हाच बघा जेव्हा तुमच्यामध्ये ते कर्ज फेडण्याची हिंमत असेल, तुमच्यामध्ये ते कर्ज फेडण्याची दानत असेल, तरच तुम्ही लोकांना बघून मोठं होण्याचे स्वप्न बघा. काही काही दलिंदर नालायक मुलं आपल्या आई वडिलांना अंधारात ठेवतात, घरच्यांना अंधारात ठेवतात. काही कोणत्या गोष्टीची काही पूर्वकल्पना घरच्यांना देत नाही आणि ते लोकांना बघून मोठं होण्याच्या चक्करमध्ये सगळ्या जमिनीवर, सगळ्या प्रॉपर्टीवर कर्ज काढून ठेवतात आणि नंतर त्यांना ते कर्ज फेडण्याची त्यांची हिंमत किंवा त्यांची दानत नसती आणि अशा वेळेस मग काय होतं की ती जमीन विकावं लागते किंवा ती प्रॉपर्टी विकावं लागती. असं कधीही कोणीही करू नका. हे बघा, तुम्हाला सांगतो मित्रांनो, एखादा जर पुढे जात असेल परंतु तो जर त्याच्या हिमतीनं मेहनतीनं पुढे जात असेल तर तुम्ही पण हिम्मत करा, मेहनत करा, कष्ट करा आणि मोठे व्हा, परंतु कर्ज काढू नका. हा तुम्हाला माझा कळकळीचा संदेश आहे मित्रांनो. कर्ज काढून मोठं होऊ नका. आजपर्यंत तुम्ही मला सांगा मित्रांनो, आजपर्यंत कोणी कर्ज काढून मोठा झालाय का? जो झाला असेल तो त्याच्या मेहनतीवर आणि कष्टावर झालेला असेल, परंतु कर्ज काढून कोणीही आजपर्यंत मोठा झालेला नाही. आणि ज्यांनी कर्ज काढलं मित्रांनो, त्यांचं कधीही खरं झालेलं नाही, त्यांचं वाटोळं झालेलं मित्रांनो. तुम्हाला सांगतो, काही नालायक असे असतात, त्यांनी घर बांधलं, त्यांनी घोडा घेतला, त्यांनी बंगला बांधला, मग मला पण ते करायचंय, परंतु घरच्यांची फसवणूक करून लोकांना दाखवण्याच्या चक्करमध्ये सगळ्या जमिनीवर प्रॉपर्टीवर कर्ज काढू नको आणि घर, गाडी, घोडा, बंगला घेऊ नको. नाहीतर तुम्ही तुमच्याच्याने कर्ज फेडणं होत नाही. मोठं होण्याचे स्वप्न तर खूप मोठे राहतात, परंतु तुमच्या मनगटात बळ नाही, तुमच्यात ती करण्याची हिंमत नाही, काम करण्याची दानत नाही आणि ते तुमच्याच्याने फेडणं होत नाही. आणि तुम्ही घेता तुमचं कार्यक्रम आवरून, तुमचा कार्यक्रम आवरून गेल्यानंतर घरचे पडतात रस्त्यावर आणि मग बँका घरी येतात. ते सगळ्या गाडे, घोडा, जेवढं तुम्ही कमवलं असेल, जेवढं कर्ज काढून केलं असेल, ते सगळं विकावं लागतं घरच्यांना. कर्ज काढू नका. कर्जाच्या चक्करमध्ये घरच्यांना फसवू नका किंवा स्वतः पण फसवू नका. हाच तुम्हाला माझा प्रेमाचा संदेश आहे मित्रांनो. व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद.